आपल्या ठिकाणी ज्या प्रेरणा आहेत त्या प्रेरणा जेव्हा प्रमाणाच्या बाहेर वाढतात ना तेव्हा त्याचं रूपांतर विकारात होतं, म्हणजे वाईटच होतं. विकारात होतं म्हणजे वाईटच होतं. प्रेरणा वाढल्या म्हणजे किती प्रेरणा आहेत? 6. काम, क्रोध, लोभ, मोह आणि मदमत्सर. मदमत्सर त्यातला काम, क्रोध, लोभ जर प्रमाणात असेल, काम जर प्रमाणात असेल तर घराचं गोकुळ होत. पती पत्नी आहे घरात मुलबाळच नाही. काय म्हणले काम सोडला मुलबाळ कसं होईल आणि घराचं गोकुळ कसं होईल? पण पत्नी ही लक्ष्मी आहे आणि पती हा परमेश्वर. या भावामध्ये जर आपला काम आणि त्याची जर जोपासना आपण केली तर ती देवाची उपासना ठरते. हे मला तुम्हाला सांगायचं. आणि घराचं गोकुळ होत. घरामध्ये गोपी येतात. तसा झाला क्रोध. आता क्रोध पाहिजे का नको? क्रोध म्हणजे राग पाहिजे. बऱ्याच कथा कीर्तनकार सांगतात क्रोध गेला पाहिजे. सांगताना कसं सांगतात? क्रोध जीव काढून सांगतात क्रोध गेला पाहिजे. असा क्रोध जातो. एक गावचा पाटील होता. पाटील तुम्हाला माहिती आहे, पूर्वी जेव्हा गावची प्रमुख माणसं किंवा गावातली लोक जेव्हा तीर्थयात्रेला जायची, क्षेत्रावर तीर्थयात्रेला जायची आणि क्षेत्रावरून श्री क्षेत्र काशीवरून किंवा अशा क्षेत्रावरून जाऊन आल्यानंतर गावाला माउंद घालायची पूर्वी. बरोबर? क्षेत्रावरून आल्यानंतर माउंद म्हणजे कळलं ना, पंचक्रोशीतल्या लोकांना जेवण. आता समजा आमच्या इथं साखरकर साहेब आहेत, ते गावाला जेवण घालतील. बरोबर? आणि तुमचं नाव काय हो महाराज? खानोलकर महाराज. आता यांच्यापेक्षा हे जरा सगळ्या बाजूने जरा समजा थोडे धनवान आहेत, तर ते काय करतील? पंचक्रोशीला जेवायला बोलवतील. तसं त्या गावच्या पाटलानं माउंद घातलं. काशीवरनं आला, पंचक्रोशीतल्या लोकांना सगळ्यांना निमंत्रित केलं. आणि निमंत्रित केल्यावर पाटील असे पारावर बसले. त्यांच्या दारात असा पार होता आणि त्या पाराच्या समोर प्रचंड मोठी जागा होती.